तांबारे मॅडम आल्यात. अनुराध तांबारे मॅडम आहेत. त्यांचं ह्यावर्षी 2024ला महसूल सहाय्यकपदी निवड झाली. तर त्यांचा तर आपण सत्कार करू. त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर पण आलेत, अनिल पाटील. दोघांचा आपण सुरुवातीला सत्कार करू. घेतला होता. मी 2023मध्ये सरांची बॅच केली होती. तेव्हा 23ची जी मेन्स होती ग्रुप सीची, त्यासाठी क्वालिफाय झाले होते. मला माहीत नव्हतं कोणाचा क्लास करायचा काय, पण सरांची बॅच घेतली होती. आणि रँडम जनरली मार्केटमध्ये कसं असतं, मुलं म्हणतात इंग्लिश खूप अवघड आहे, समजत नाही, प्रश्न सुटत नाही. आणि मला तेच वाटायचं की इंग्लिश खरंच अवघड आहे. पण जेव्हा मी सरांची बॅच केली तेव्हा कळायला लागलं की इंग्लिश वाटतं तेवढं अवघड नाही आहे, सोपं आहे. म्हणजे सर जे शिकवतात ते जसंच्या तसं परीक्षेला उतरतं. कारण सर जे घेतात, आता तुम्ही PYQची बॅच केली का सरांची, का तुम्ही नवीन आहे? अच्छा, नवीन आहेत. पण सध्या काय वर्ब झाले का? तुम्ही जे वर्ब करतात ना ते जर व्यवस्थित केले, त्याच्यामध्ये सर S+V+C, S+V+O, परत ॲडव्हर्ब कसं ओळखायचं, हे सगळ्या गोष्टी शिकवतात. तर त्याच्यावरूनच तुमचा अर्धा पेपर सॉल्व्ह होतो. आता सेंटेन्समध्ये कोणतं सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये पण आधी काय ओळखावं लागतं, वर्ब कुठे हे ओळखावं लागतं. आता कालचा जो पेपर होता त्या पण मेन्सला होते मी, त्यामध्ये सिम्पल सेंटेन्सचे प्रकार म्हणजे 4 सेंटेन्स दिले होते. त्यामध्ये विचारलं होतं हे कोणत्या प्रकारचं आहे, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सिम्पल आणि मला वाटतं कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं होतं. तर त्यामध्ये एका वर्बवरून कळत होतं सिम्पल आहे की नाही. पण आधी वर्ब माहिती असणं गरजेचं आहे ना. वर्बच माहीत नसतील तर काहीच कळणार नाही. आता सर कोणत्याही बॅचला पहिले वर्ब शिकवतात आणि तेच महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. कारण मी जेव्हा 23मध्ये बॅच केली तेव्हा ट्रान्झिटिव्ह काय आणि इनट्रान्झिटिव्ह, आता मराठीत माहिती असतं सकर्मक आकर्मक, आपण शाळेपासून शिकत आलोय. कर्म ज्याच्यात असतं ते सकर्मक आणि जे कर्म नसतं ते आकर्मक. पण इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणतात आणि इनट्रान्झिटिव्ह हे सरांची बॅच केल्यावर कळतं. तेव्हा आनंद एवढा होतो, हां कळाला आता. आणि त्याच्यासोबतच सर लगेच याच्यातला ट्रान्झिटिव्ह कोणता आहे आणि इनट्रान्झिटिव्ह कोणता आहे प्रश्न देतात आयोगाचे, तेच हेल्पफुल आहे. आणि आपण काही गावोळे नाही आहे सरांच्या भाषेत. आणि जरी असलो तरी इथून बाहेर पडताना गावोळे असणार नाही. आणि सरांचं म्हणजे सिलेबस संपायला वेळ लागतो, कारण सिलेबस खूप व्हास्ट आहे. आणि सर प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल घेतात. म्हणजे एका वर्बवर सर 4-4, 5-5 वाक्य. आता सुरुवातीचे जे वर्बचे असतात, ट्रेन स्टॉप सडनली वगैरे जे एक्झाम्पल आहेत ना, ते सर किती 25-30 एक्झाम्पल घेतात. ते सर सुरुवातीला असं वाटतं काय करतायत, पण जेव्हा आपण मागं वळून बघतो ना, आता सध्या काय चालू आहे तुमचं, नाऊन चालू आहे. आता नाऊन करतायत, पण तुम्ही आज घरी जाऊन किंवा रोज रिव्हिजन करता मागचं, तेव्हा मागचं सोपं वाटायला लागतं. आता नाऊन झालं की सर प्रोनाऊन घेतील, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब. आणि जेव्हा क्लॉज वगैरे चालू करतील ना, तेव्हा काही करायचीच गरज नाही, कारण ऑलरेडी आपलं वर्ब वगैरे झालेले आहेत. त्यामुळे जे करताय तेच करा. आणि दुसऱ्याचं काय चाललंय, ह्या क्लासमध्ये हे शिकवतात, त्या क्लासमध्ये ते, काही महत्त्वाचं नाही. आपण सध्या जिथं आलोय तिथं विश्वास ठेवायचा. कारण मी तेच केलं. मला स्वतःवर विश्वास नव्हता सुरुवातीला काहीच, कारण लोक म्हणायचे नाही इंग्लिश खूप अवघड आहे, मराठीपेक्षा इंग्लिश अवघड आहे. पण जेव्हा मी 23ची ती मेन्स दिली होती त्यामध्ये मला गणित म्हणते इंग्लिशमध्ये 45 बरोबर होते 50 पैकी, आणि ज्यामध्ये मराठीमध्ये मला फक्त 39 मार्क होते. आणि याचा फायदा असा होतो की मराठी समजायला सोपं होतं. आता जे केवल वाक्य वगैरे आहेत ना मराठीमध्ये, आता तुम्ही PYQ जर बघितले, तुम्ही आता नवीन आहेत समजा, जसं जसं पुढं जाल एक्झाम्पल बघाल त्यामध्ये कन्फ्यूज होतं, कारण ते इंग्लिशमधून मराठी घेतलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे सरांनी ते ऑब्झर्व करून जर मराठीचं सॉल्व केलं ना तर मराठी सोपं जातं. आता एखादी मला दही आवडते उदाहरण आहे मराठीमध्ये, आणि दुसरं सुरेश अभ्यास करतो, असे 2 एक्झाम्पल आहेत आयोगाचे. त्यामध्ये सकर्मक कोणतं, नकर्मक कोणतं. आता मला दही आवडते इंग्लिशमध्ये सरांनी शिकवलंय ॲक्शन पास होती का नाही होते, त्याच्यावरूनच उत्तर सुटतात. मराठीमध्ये ते इम्प्लिमेंट करायचं. त्यामुळे हे छान करा. हे झालं की सरांचंच PYQची बॅच आहे ती. तुम्हाला आता तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला इथं बसून करता येते बॅच. आम्हाला ऑनलाईन आहे, कारण मी माझं बुलढाणा सासर आहे, तर तिकडे असते मी, त्यामुळे मला येणं शक्य नाही. आता आम्हाला वाटतं, सर म्हणतात तरी ऑनलाईन करताना, ऑनलाईनला वाटतं की इथं येऊन बसावं. ते खरंच आहे, वाटतं जे लाईव्ह एक्सपिरियन्स असतो तो ऑनलाईनमध्ये येत नाही.
पण ठीक आहे, काही सरांनी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आणि विश्वास ठेवा. PYQ शेवटी PYQ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यापेक्षा PYQची सिरीज टेस्ट सॉल्व्ह करायची, त्याचा खूप फायदा होतो. बस. थँक्यू सर.